परभणीत काही समाजकंटकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड करण्यात आली होती। यावरून राज्यात तीव्र निदर्शनं करण्यात येत आहेत। या आंदोलनाला पाठिंबा देत बुधवारी काँग्रेसतर्फे नागपुरातील भीम चौकातही निदर्शनं करण्यात आली। तोडफोड करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली। अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। आज आपण जे इथे आंदोलन केलं आहे हे फक्त जे परभणीमध्ये घटना झालेली आहे, जे संविधानाचं प्रतिबंध खंडित करून या मनोवादी सरकारने मनोवादी लोकांनी आपली मनशा जाहीर केली। नुकतीच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे आणि त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की त्यांची विचारधारा काय आहे। तर आमचं एक आव्हान आहे की आता तर आम्ही शांतपूर्वक एक आंदोलन केलेलं आहे। जर जितक्या लोकांनी जे त्याच्यात इन्व्हॉल्व होते त्या कृत्यामध्ये जर त्या लोकांना कठोर कारवाई झाली नाही, त्यांना जेलमध्ये टाकलं नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि एक मोठा चक्काजाम करू। महाराष्ट्र बंद हे सुद्धा आम्ही करण्याची तयारी आहे आमची। आणि आमची एकच मागणी आहे महाराष्ट्र सरकारला की हे जे मनुवादी विचारधाराचे लोक आहेत, जे आमच्यावर त्यांना आमचे भावना जे आहात करायची इच्छा हे करतात, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की जर पुन्हा जर असं काही केलं तर याच्यानंतर आम्ही शांतीपूर्वक काही कारवाई करणार नाही आणि याच्या मागे काही झालं तर याची पूर्ण जबाबदारी हे महाराष्ट्र शासनाची राहील।